ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदतं. फक्त त्या ज्येष्ठांची किंमत त्या घरातल्या लोकांना करता आली पाहिजे. ज्येष्ठांचा अनुभव, त्यांचं ज्ञान, त्यांची समजूतदारपणा हा सगळा कुटुंबामध्ये जर गेला, वाटल्या गेला, त्या बाबतीतही विचार समाजाने कुटुंबाने केला पाहिजे. माणूस जसा लहान असतो, मोठा होतो, मग परत लहान होतो. माझं करायला पाहिजे त्या अवस्थेत ते गेलेले असतात. तर हे सगळ्या कुटुंबाला जर कळलं, भारतीय परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी ज्येष्ठांचा सन्मान होतो, ज्येष्ठांना वागवलं जातं. पाश्चात्य देशामध्ये मात्र ज्येष्ठांना नॉन प्रोडक्टिव्ह युनिट, आता याचा काही उपयोग नाहीये. याला कितीही घरात ठेवलं तरी हा काही पैसे आणून देऊ शकत नाही. थोडीफार पेन्शन असेल त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्याकडे काही नाहीये. तो नवीन काही रिसिव्ह करू शकत नाही, नवीन टेक्नॉलॉजी नाही, नवीन जीवनात जगण्याची पद्धत नाही. त्यामुळे याचं टीव्हीवर आता एक बातमी आली की एका मुलीचं लग्न झालं आणि ती नवऱ्याच्या घरी गेली. तिचा पहिला वाढदिवस आला. तिचे जुने 100 फ्रेंड तिथं जमा झाले. त्यांनी तिला वेगवेगळं गिफ्ट